दादू, आजचं जेवण बेस्ट झालं होतं ना? अरे इंद्रा, नुसती मान काय डोलवतोयस? एखादी गोष्ट आवडली तर तोंड भरून कौतुक करावं. इंद्रा, असू दे. तुझ्या नुसत्या चेहऱ्यावरनच कळतं मला तुला आवडलंय का नाही आवडलंय. तुम्हाला कळणारच आई. शेवटी आईचं काळीज आहे तुमचं. हिला एवढ्या का शिंका येतात? काय करा नाही, तुला एवढ्या का शिंका येतात? काय माहित नाही, एकदमच सुरू झाल्या. अशा एकदम कशा सुरू होतील शिंका? तुमच्या रूम मधला एसी सहन होत नाहीये की काय तुला? सॉरी सॉरी सॉरी, तुला एसीची सवय नसेल ना? की इंदिरा भाऊजी तुला गॅलरीत झोपायला सांगतात? उर्मिला, तोंडाला येईल ते बोलण्याची तुमची सवय कधी जाणार आहे? राणीला बरं वाटत नाही का तुम्हाला? काय नाही अगं, मला वाटतं इंद्रजित सरांनी मला भिजवलं ना, म्हणून झालं असेल. बाप रे, हो ना. मग दादू, तू एक काम कर, तूच आता राणीला डॉक्टरकडे घेऊन जा. म्हणजे तूच आता राणीची काळजी घेतली पाहिजे ना, हो ना काकी? पुन्हा मान डोलवली. बरोबर आहे इंद्रा, आता राणी तुझी जबाबदारी आहे. पुरे पुरे झालं हिची काळजी करत बसणं. बरं उर्मिला, हा चला, महाडिकांच्या सुनेची मंगळागौर आहे, आपल्याला त्याची तयारी करायला हवी. चला. मला ती राणी सुद्धा महाडिकांची सून आहे, तिलाही सोबत घेऊन जा. तुम्ही मानता, मी हिला माझी सून मानत नाही. ही माझ्यासाठी फक्त एक मोलकरीण आहे आणि मोलकरणीची मंगळागौर करत नाहीत, नाही का? आणि चिकू, इंद्राला काय हवं नको ते तू पण बघत जा जरा. प्रत्येक वेळेस मोलकरणीला तोंड खूपसू द्यायचं नाही.